सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयम्, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःखभाग्यवेत्। ओम शांति शांति शांति। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या माध्यमातून संस्कारातून विश्व कल्याणाकडे ही थीम घेऊन, ही मध्यवर्ती कल्पना घेऊन आज बालसंस्कार शिबिर, तालुकास्तरीय बालसंस्कार शिबिर आपल्या देवळ्या तालुक्यामध्ये पार पडते आणि हे पूर्ण भारतात पार पडते। आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो। बालसंस्कारातून विश्व कल्याणाकडे किंवा संस्कारातून विश्व कल्याणाकडे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे। आज आपण ज्या 21व्या शतकामध्ये वावरत आहोत, त्या 21व्या शतकामध्ये जे युग आज डिजिटल युग म्हणून आपण गणतो, त्याच्यामध्ये बालसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलं आहे, या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्वच मंचावरील श्री स्वामी समर्थ केंद्राचे तालुकास्तरीय वारकरी, माझे बंधू भगिनी, या इथं मंचावरती बसलेले वेगवेगळ्या पद्धतीचे वेशभूषा ज्यांनी केले ते सर्व बालगोपाळ, ज्यांची आपण आता प्रार्थना केली ते छत्रपती शिवराय, विद्येची देवता असेल त्याचबरोबर, आणि तुम्ही सर्व माझे बालगोपाळ मित्र आणि माझे सर्व बंधू भगिनींनो। मित्रांनो, मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललो की बालसंस्कार शिबिर ही अत्यंत काळाची गरज आहे। तुमची मनं जी आहेत ती अगदी अलगत मनं आहेत, अगदी फुलपाखरासारखी, अगदी नाजूक फुलांसारखी तुमची मनं आहेत। आणि या मनांवरती जर योग्य संस्कार केले तर त्या योग्य संस्कारातनं एक चांगला नागरिक घडू शकतो। आणि ज्या वेळेला चांगला नागरिक हा समाजामध्ये वावरतो, त्यावेळेला तो समाज हा प्रगती करत असतो। आणि आपल्याला आपला भारत देश जो आहे, ज्याच्यामध्ये आपण नेहमी आता म्हटलं की भारत माता की जय, त्या भारत मातेला जर परत एकदा विश्वगुरुपदी जर विराजमान करायचं असेल तर तुमच्यासारख्या मनामध्ये चांगले संस्कार पेरण्याचं काम हे आमच्या सर्वांचं आहे। आणि ही खरी जबाबदारी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरी जे अतिशय मनोभावे शिव सेवा करत आहेत, आपण जोरदार एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया। हे मूल्य संस्कार शिबिर आपल्याला खऱ्या अर्थाने एका विश्व कल्याणाकडे घेऊन जाणार आहे। आणि हे विश्व कल्याण आपल्या माध्यमातूनच साबित होणारे, सक्षम होणारे। मित्रांनो, गोष्ट प्रत्येकाला आवडते की नाही तुम्हाला गोष्ट? मी आज तुमच्याशी गोष्टीच्या माध्यमातूनच बोलेल। मग एक पहिली गोष्ट सांगतो की जसे तुम्ही शाळेत जाताना तसं महाभारतामध्ये सुद्धा त्यावेळेला गुरुकुलमध्ये सर्व शिक्षक म्हणजे सर्व शिक्षण दिलं जायचं। गुरु जंगलात राहायचा आणि तिथं गुरुकुल असायचं आणि त्या गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जायचं। मग महाभारतातला प्रसंग आहे, 100 कौरव आणि 5 पांडव हे गुरुकडे असे शिक्षण घेत होते। कृपाचार्य हे त्यांचे गुरु होते आणि कृपाचार्य त्यांना वेगवेगळे धडे शिकवायचे, ज्ञान द्यायचे। महाकवी काला यांनी त्यांच्या कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन केले। एका दिवसाचा प्रसंग आहे, कृपाचार्य 105 राजकुमारांना शिकवत आहेत। पहिल्या दिवशी त्यांनी एक धडा शिकवला, सत्यम वद। सत्यम वद म्हणजे सत्याचं आचरण करायचं, सत्य बोलायचं। तुम्ही सर्व खरंच बोलतात का? खोटं बोलतात का? मग सत्यम वद म्हणजे आपण सत्य बोललं पाहिजे। बघा, खोटं जर बोललो तर ते खोटं बोललो तर आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं, अरे याच्याशी हे खोटं बोललो, त्याच्याशी ते खोटं बोललो। पण माणसाने जर सत्य बोलला तर ते लक्षात नाही ठेवावं लागत। म्हणून सत्यम वद हा पहिला मंत्र, याच्यावरती वेगवेगळे विवेचन मग त्या दिवशी कृपाचार्यांनी दिवसभर त्या विद्यार्थ्यांना दिलं। दुसऱ्या दिवशीचा धडा होता धर्मंचर, म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करा। धर्म जे सांगतो त्याप्रमाणे आचरण करा। मग धर्म काय सांगतो? धर्म सांगतो की आपण देवाची पूजा केली पाहिजे। धर्म सांगतो की आपण वडीलधाऱ्या मंडळींचा मान केला पाहिजे। आपण दररोज जी प्रतिज्ञा म्हणतो त्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा धर्मचरणच आहे। आपण म्हणतो की नाही सर्व भारतीय माझे बंधू भगिनी आहेत असं म्हणतो ना आपण, ते त्या पद्धतीचं कृपाचार्यांनी सांगितलं होतं। दुसऱ्या दिवसाचा धडा होता धर्मचरण।
आपण वेगवेगळ्या पद्धतीचं धर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण मोठ्यांचा मान ठेवला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, परमेश्वराची आपण आराधना केली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे धर्माने सांगितलेलं आहे आपल्याला. आणि तिसरा धडा होता, तिसऱ्या दिवसाचा धडा होता स्वाध्यायान्मा प्रमोद. आता आपण सर्व स्वाध्याय करतो म्हणजे अभ्यास, सेल्फ स्टडी. हा सर्वांनी कोणत्याही पद्धतीची कुचराई न करता अगदी मनापासून स्वाध्याय केला पाहिजे. कारण आपण जर अभ्यास मनापासून केला तर तो आपल्या लक्षात राहतो. आताच गुरुजींनी तुम्हाला अतिशय छान योगाच्या पद्धती सांगितल्यात. बाळांनो, यांची खरंच गरज आहे. आज वर्गामध्ये काय होतं की वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्या कानावरती सारखी पडत राहते. पहिला तास इंग्रजीचा, दुसरा तास गणिताचा, विज्ञानाचा, असं दिवसभर जे जे शिक्षक येतात ते आपल्याला सारखा माहितीचा एक मोठा स्फोट आपल्या जवळ करतात. मग ही सर्व माहिती आपण लक्षात कशी ठेवू शकतो? तर ते लक्षात ठेवण्यासाठी आपलं मन शांत असलं पाहिजे. आणि मन शांत कसं राहील? तर आता जे गुरुजींनी तुम्हाला सांगितलं ते वेगवेगळी आसनं जर आपण केली तर त्याच्या माध्यमातून राहू शकतो. मग कृपाचार्य असं शिकवत होते. पहिल्या दिवशी कोणता धडा शिकवला? सत्यम वद. दुसऱ्या दिवशी धर्मंचर. आणि तिसऱ्या दिवशी स्वाध्यायन्मा प्रमद. मग अशा पद्धतीचे ते शिकवत होते. कृपाचार्यांनी जवळपास 6 महिने शिकवले. ते 105 राजकुमार होते. मग 6 महिने झाले आणि मग कृपाचार्यांनी ठरवलं की आता आपल्या विद्यार्थ्यांची आपण शिष्यांची परीक्षा घेऊया. 6 महिन्यानंतर परीक्षा घ्यायचं ठरवलं. आता 105 ते राजकुमार होते, 100 कौरव आणि 5 पांडव. कृपाचार्यांना हे माहीत होतं की या 105 जणांमध्ये सर्वात हुशार जो आहे तो युधिष्ठिर आहे. मग असं वाटलं होतं कृपाचार्यांनी की पहिला क्रमांक हा युधिष्ठिरचाच येईल. म्हणून मग वेगवेगळ्या जणांची परीक्षा घ्यायची ठरवली, प्रत्येकाला बोलवायचे, विचारायचे. मात्र झालं काय की युधिष्ठिर त्या परीक्षेमध्ये नापास झाला. आणि 2 नंबरचा जो हुशार विद्यार्थी होता तो दुर्योधन होता. दुर्योधनाची परीक्षा घेतली. दुर्योधन मात्र 105 जणांमध्ये 1 नंबर तो आला, त्याला पहिला क्रमांक मिळाला. सर्वांची परीक्षा घेतली. दुर्योधन 1 नंबर आला आणि युधिष्ठिर जो सर्वात हुशार होता तो मात्र नापास झाला. परीक्षा संपली, सायंकाळची वेळ झाली. कृपाचार्य त्यांच्या कुटीमध्ये गेले. मात्र त्यांनी युधिष्ठिरालाही बोलून घेतलं आणि दुर्योधनालाही बोलून घेतलं. पहिल्यांदा युधिष्ठिराला बोलवलं कुटीमध्ये आणि विचारलं की तुला मी इतकं ज्ञान दिलं होतं, तू विसरला कस काय? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, गुरुजी तुम्ही पहिल्या दिवशी जे मला सांगितलं की सत्यम वद, मी विचार केला माझ्या मनाशी की सत्यम वद म्हणजे सत्य बोला, सत्याचं आचरण करा. मी पहिल्या दिवशी विचार करत राहिलो मी किती खोटं बोलतो, मी तर दररोज खोटं बोलतो, माझ्याकडनं खोटं बोललं जातं. मग मी विचार केला की मी हे खोटं कमी कसं करू शकेल, म्हणून मी दुसऱ्या दिवशी ठरवलं कमी खोटं बोलायचं. असं करत करत गुरुजी बरेच दिवस गेले. परंतु आता मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो गुरुजी की मी याच्या पुढे कधीही खोटं बोलणार नाही. मी तुमचा जे पहिला जो मंत्र आहे तुमचा सत्यम वद, तो मात्र आचरणात आणेल आणि याच्या पुढे मी कधीही खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे मी इतर दिवस तुम्ही काय जे शिकवलं ते माझ्या मस्तकामध्ये गेलं नाही. मी मात्र तुमचा पहिला धडा लक्षात ठेवला आणि याच्या पुढे मात्र मी सत्याचं आचरण करेल, सत्यच बोलेल, बाकी काही नाही. गुरुजींनी त्याला जायला सांगितलं. दुर्योधनाला बोलवलं. दुर्योधनाला विचारलं तुझा नंबर कस काय पहिल्यांदा आला? पहिल्या दिवशी कोणता धडा शिकवला होता? तो म्हणाला सत्यम वद, दुसऱ्या दिवशी धर्मंचर, तिसऱ्या दिवशी स्वाध्यायन प्रमदा. असं ते विचारत गेले. म्हणे तू सत्य बोलतो का? तो नाही, मी फक्त पाठ केलं गुरुजी. धर्मचरण मी शिकवलं, तू धर्माप्रमाणे आचरण करतो का? दुर्योधन म्हणाला नाही, मी आचरण करत नाही. मग मी फक्त पाठ केलं, मी फक्त परीक्षेत नंबर माझा पहिला आला. बाळांनो, सांगण्याची गोष्ट अशी की महाभारतामध्ये जे कुरुक्षेत्रावरती 18 दिवस युद्ध चाललं, त्या 18 दिवसामध्ये दुर्योधनाचा मृत्यू झाला. भीमाने त्याचा वध केला. ते युद्ध ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला दुर्योधनाचा जो नातू होता तो दररोज त्या संध्याकाळी युद्ध संपलं की सर्वजण त्या शामियानामध्ये परत यायचे, सैनिक यायचे, दुर्योधन पण यायचा. मग तो दुर्योधनाचा जो नातू होता तो दररोज त्या दुर्योधनाच्या मांडीवरती जाऊन बसायचा आणि विचारायचा दररोज आजोबांना, जसं तुम्ही तुमच्या आजोबा आजींच्या मांडीवरती जाऊन बसता की नाही, लाड करतात आजी आजोबा आपले, त्याप्रमाणे दुर्योधनाच्या मांडीवरती तो जाऊन बसायचा आणि विचारायचा की आज युद्धात काय झालं, कोणी कोणाला मारलं, अभिमन्यूने काय केलं, असे वेगवेगळे प्रश्न विचारायचा आणि दुर्योधनही त्या प्रश्नांचं वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं द्यायचा. 17 दिवस अशा पद्धतीचं नातू विचारायचा. 18व्या दिवशी मात्र दुर्योधन सायंकाळी परत आला नाही.
त्याच्यामुळे त्या कुरुक्षेत्रावरती तो नातू स्वतः शोधत गेला आपल्या आजोबांना. आणि ज्या वेळेला आजोबांनी पाहिलं की आपल्या नातूने पाहिलं की आपल्या आजोबांची मांड्या, तर दोघं मांड्या फुटल्या आहेत, छाती फुटली आहे, ते आजोबांकडे गेले आणि त्या नातूने विचारलं तुमचे हे हाल कोणी केले. तेव्हा दुर्योधन सांगतो की माझे हे हाल भीमाने केले, भीमाच्या गदेने माझे दोघं मांड्या फोडल्या, माझी छाती फोडली. मग का असं झालं, तर त्यावेळेला त्यांनी ही कथा सांगितली की कृपाचार्यांनी आम्हाला जे शिकवलं होतं ते मात्र मी कधी आचरणात आणलं नाही आणि त्याच्यामुळे माझी आज अशी गती झाली, माझी परिस्थिती ही अशी झाली की मी अनितीच्या मागे उभ्या राहिलो. मी मात्र कधीही ते जे गुरूंनी जे शिकवलं ते मात्र आचरणात आणलं नाही, व्यवहारात आणलं नाही आणि त्याच्यामुळे माझा मृत्यू आज समीप आलाय. बालगोपाळांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश हा की आपल्याला गुरुजी दररोज काहीतरी ज्ञान शिकवतात किंवा आपण केंद्रामध्येही येतो, शाळेतही वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो. तुम्हाला स्वामी विवेकानंद माहिती आहेत ना, सगळ्यांना माहिती आहेत. त्यांची पुढच्या महिन्यात किती तारखेला जयंती येते? 12 जानेवारीला. 12 जानेवारी 1863ला त्यांचा जन्म झाला होता. आणि 12 जानेवारी 1863ला जन्म झाला. कुठे झाला जन्म माहिती आहे बाळांनो? कुठे जन्म झाला होता त्यांचा? पश्चिम बंगालची जी राजधानी आहे कोलकाता, तिथं त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचा मृत्यू झाला 1904 मध्ये मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यूनंतर मग 1963 मध्ये त्यांची 100वी जयंती आली. मग भारतात तोपर्यंत स्वतंत्र झाला होता, कारण स्वामी विवेकानंदांनी जगाला खूप मोठं ज्ञान दिलं होतं. म्हणजे धर्म परिषद जी भरली होती, सर्व धर्म परिषद अमेरिकेतील शिकागो या शहरामध्ये, त्या सर्व धर्म परिषदेमध्ये 1893 साली त्यांनी एका वाक्याने आपल्या भारतीय संस्कृतीचं, आपलं हिंदू धर्माचं महत्त्व आणि काय हिंदू धर्म आहे हे शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये सांगितलं होतं एका वाक्यामध्ये की अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. मित्रांनो, आपल्याला हे शब्द सहज वाटतात कारण आपण समोरच्या व्यक्तीला भगिनी म्हणतो, समोरच्या व्यक्तीला बंधू म्हणतो, परंतु अमेरिकेसारख्या देशामध्ये मात्र जेंटलमॅन म्हटलं जायचं, गृहस्थ म्हटलं जायचं. परंतु भारतीय संस्कृती सांगते की तुमच्या समोर जो व्यक्ती असेल तो अनोळखी असेल, तो पुरुष असेल तर तो तुमचा भाऊ आहे, ती समोरची स्त्री जर अनोळखी असेल तरी ती तुमची स्त्री आहे. हा आपला हिंदू धर्म सांगतो, हा आपला संस्कार आहे, हा घराघरात आज होतोय. आणि म्हणून या संस्काराच्या जीवावरतीच आपण विश्वगुरुपदी बनू शकतो. असे जे हे कार्यक्रम होत आहेत ना बाळांनो, हे तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होत आहेत. तुमच्यामध्ये जागृत जी एक ताकद आहे ती ताकद जागृत करण्यासाठी हे होत आहे. म्हणून ज्या वेळेला त्यांची 100वी जयंती आली तर त्यांचं स्मारक बांधण्याचं ठरवलं की ते स्मारक कुठे बांधायचं. RSSचे जे एकनाथजी रानडे होते त्यांना ती जबाबदारी देण्यात आली की विवेकानंदांचं अतिशय सुंदर स्मारक हे बांधायचं तुम्हाला आहे, तुम्ही ही जबाबदारी घ्या. मग अनेक लोकांना वाटायचं की स्वामी विवेकानंदांचं स्मारक हे कोलकात्याला बांधलं जाईल कारण त्यांचा जन्म तिथं झाला होता. ज्यांचा जन्म जिथं होतं तिथं स्मारक बांधलं जातं, जे मोठे मोठे व्यक्ती असतात. तर विवेकानंदांचं स्मारक कोलकात्याला होईल असं सर्वांना वाटायचं. परंतु एकनाथजी रानडेंनी सांगितलं की त्यांचं स्मारक जे बांधायचंय ते कन्याकुमारीला बांधायचंय. तुम्ही जर कधी कन्याकुमारीला गेलं, भारतचं शेवटचं टोक आहे, भारताचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक आहे की ज्या दक्षिणेच्या टोकाकडे आपल्याला हिंदी महासागर आहे एका बाजूला अरबी समुद्र आहे आणि एका बाजूला बंगालचा उपसागर आहे. या तिघ समुद्र ज्या पायाशी येतात ती कन्याकुमारीची जागा आहे. म्हणजे भारत माता जे आपण माता म्हणतो त्या मातेचे चरण जे आहेत ते कन्याकुमारीच्या ठिकाणी आहेत आणि त्या तिघ चरणांना हे 3 सागर दररोज क्षणोक्षणी धुवत असतात. तिथं त्यांचं स्मारक बांधलं. सर्वांना आश्चर्य वाटलं की विवेकानंदांचं स्मारक हे कन्याकुमारीला का, कोलकात्याला का नाही. त्यावेळेला एकनाथजी रानडेंनी ज्या भाषणातनं सांगितलं होतं की त्यांचं स्मारक हे कन्याकुमारीला का बांधलं, तर त्याचं उत्तर अतिशय सुंदर होतं. ते उत्तर मी तुम्हाला सांगतो बाळांनो. विवेकानंद जन्म झाला 12 जानेवारी 1863ला कोलकाता इथे. त्याच्यानंतर ते 1886 मध्ये आपल्या गुरु जे होते, त्यांचे गुरु जे होते रामकृष्ण परमहंस, त्या रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की तुला संपूर्ण भारताचं दर्शन घ्यायचंय. भारतातल्या लोकांमधला देशाभिमान, राष्ट्रप्रेम जे कमी झालेले ते राष्ट्रप्रेम, आपलं धर्मप्रेम तुला जागृत करायचंय आणि म्हणून तुला संपूर्ण भारतभर भ्रमण करायचंय. रामकृष्ण परमहंसांच्या निधनानंतर विवेकानंद भारत भ्रमण करत राहिले, पूर्ण भारत फिरले. जसे मिळेल तसं कधी कधी पायी गेले, कधी रेल्वेने गेले, कधी एखाद्या घोडागाडीतनं गेले,
कधी कधी त्यांना खायलाही भेटायचं नाही, उपाशी राहायचे, तर कधी राजवाड्यांमध्ये पण ते राहिले. असं करत असताना ज्या वेळेला 1892 मध्ये सप्टेंबरच्या महिन्यामध्ये ते कन्याकुमारी जवळ आले, त्यावेळेला त्यांनी पाहिलं की समुद्राच्या मध्ये एक खडकाळ भाग आहे, ज्याला श्रीपादशिला असं म्हटलं जातं. त्या श्रीपादशिलेवरती जाऊन आपण ध्यान करावं. जे मेडिटेशन आता सरांनी तुम्हाला शिकवलं ना, तसं त्यांनी ध्यान करायचं ठरवलं. आणि मग तो श्रीपादशिला हा समुद्रामध्ये होती. त्यांच्याकडे पैसे नव्हते, कारण ते संन्यासी होते. मग त्यांनी तिथल्या नावाड्यांना सांगितलं की मला तुम्ही त्या श्रीपादशिलेवरती त्या खडकाळ भागावरती घेऊन चालता का. नावाड्याने सांगितलं की पैसे लागतील, 10 पैसे द्यावे लागतील. पण ते म्हणाले की माझ्याकडे तर काहीच नाही आहेत. शेवटी विवेकानंदांनी त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि पोहायला लागले. त्यावेळेला ते नावाडी आश्चर्यचकित झाले, कारण त्यावेळेला त्या समुद्रामध्ये शार्क नावाचे मासे पण राहायचे. म्हणून ते नावाडी गेले आणि त्यांनी विनंती केली की आम्ही तुमच्याकडनं काही पैसे घेत नाही, आम्ही तुम्हाला श्रीपादशिलेवरती सोडतो. विवेकानंद श्रीपादशिलेवरती गेले. ते दिवस होते 25, 26, 27 डिसेंबर या महिन्यामध्येच 1892 साली. आणि तिथं 3 दिवस 3 रात्र विवेकानंदांनी ध्यान केलं. ध्यान कोणासाठी? देशासाठी, देशातल्या जनतेसाठी, की आपल्या देशामध्ये जो राष्ट्राभिमान कमी झालाय, देशाबद्दलचं जे प्रेम कमी झालंय, आपल्या देशामध्ये असलेल्या लोकांमध्ये धर्माबद्दलचं जे प्रेम कमी झालंय, त्याबद्दल एक चिंतन त्यांनी केलं, मनन केलं. आणि 3 दिवस उठल्यानंतर 3 रात्र मनन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर ते 4थ्या दिवशी उभे राहिले आणि म्हणाले की या भारत मातेला मला जागृत करायचंय. त्याच्यासाठी मला देशाच्या बाहेर जाऊन लोकांमध्ये हा अभिमान जागृत करावा लागणार आहे. आणि मग ते शिकागोला गेले आणि त्याच्या पुढचं मग त्यांचं आयुष्य भारताच्या बाहेर अनेक वर्ष गेलं. मित्रांनो, एकनाथजी रानडेंनी हे सांगितलं की प्रत्येक मनुष्याचा जन्म हा 2दा होत असतो. प्रत्येक मनुष्याचा जन्म हा 2दा होत असतो. एकदा आपल्या आईच्या गर्भाशयातून नैसर्गिकपणे, उदरातून, आणि दुसरा जन्म ज्या वेळेला आपल्याला आपल्या आयुष्याचा हेतू कळतो, ज्या दिवशी आपल्याला समजतं की मी का जन्म घेतलाय. विवेकानंदांचा नैसर्गिकप्रमाणे जन्म हा कोलकात्याला झाला होता, पण दुसरा जन्म त्यांचा झाला तो कन्याकुमारीला, ज्या दिवशी त्यांना समजलं की माझा जन्म का झालाय, मला काय करायचंय. ज्या दिवशी त्यांना आपल्या पूर्ण आयुष्याचं ध्येय कळालं, तो दिवस होता 26 डिसेंबर 1892. त्या दिवशी त्यांना दुसरा जन्म, माझा जन्म का झालाय हे त्यांना कळालं. आणि मग म्हणून त्यांचं स्मारक जे आहे ते कन्याकुमारीला बांधण्याचं एकनाथजी रानडेंनी ठरवलं. बाळांनो, तुमचा सुद्धा पहिला जन्म झालेला आहे. आपल्या आईने आपल्याला सुंदर जन्म आणि देऊन हे सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय. परंतु आता तुम्हाला ठरवायचं आयुष्यामध्ये की तुम्हाला काय करायचंय. ज्या दिवशी तुम्ही स्वप्न बघणार आणि त्या स्वप्नाच्या मागे धावणार, आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित करणार आणि ते ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही अखंडपणे धावणार, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं ध्येय मिळवण्यासाठी जागृत होणार. तो तुमचा दुसरा जन्म असेल. तो दुसरा जन्म कुठे होऊ शकतो. आज श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे जे सुंदर शिबिर आयोजित केलंय, याच्यामध्ये सुद्धा काहींचा दुसरा जन्म होऊ शकतो. काहींना आजच्या दिवशी सुद्धा ते ठरवू शकतात की नाही, मी असं ठरवतो की माझ्या आयुष्यामध्ये मला हे व्हायचंय. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत. मित्रांनो, ध्येय प्राप्ती होण्यासाठी आपलं ध्यान, आपलं केंद्र, आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. महाभारतातलाच एक प्रसंग सांगतो आणि थांबतो बाळांनो. अशाच पद्धतीचं 105 कौरव आणि पांडवांना द्रोणाचार्य शिक्षण देत होते धनुर्विद्येचं, आर्चरीचं. आणि समोरच्या झाडावरती एक मातीचा पक्षी लावलेला होता आणि सर्वांना द्रोणाचार्यांनी रांगेत उभं केलं आणि प्रत्येकाला सांगायचे, उचल धनुष्य, उचल तो बाण, लाव त्या धनुष्याला बाण आणि समोर सांग काय दिसतंय तुला. अनेक जण यायचे. भीमाला इतिहास सांगितलं, घे धनुष्य, घे बाण, लाव नेम, काय दिसतं. भीम सांगायचा, मला झाड दिसतं, मला गुरुजी तुम्ही दिसतात, मला माझे भाऊ दिसतात. द्रोणाचार्य सांगायचे, ठेव धनुष्य खाली, पुढचा. असे करत करत अनेक जण यायचे. प्रत्येक जण वेगळं उत्तर द्यायचं. कोणी सांगायचं, मला झाडाचं पान दिसतं, पक्षाचे डोळा पण दिसतो, मला गुरुजी तुम्ही पण दिसतात, माझे भाऊ दिसतात, तो घोडा गाडा दिसतो. असे अनेक जण येत गेले. द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला सांगितलं, ठेव धनुष्य, चल निघ पुढे. अर्जुनाची वेळ आली. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना उचल धनुष्य, बाण घे, धनुष्याला लाव, समोर नेम धर, काय दिसतं तुला. अर्जुनाने सांगितलं,
गुरुजी मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. गुरुजींना हेच उत्तर अपेक्षित होतं की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. आणि त्या द्रोणाचार्यांनी मग अर्जुनाला सांगितलं की सोड धनुष्य, आपला सोड बाण. आणि जसा बाण सोडला तसा तो बाण त्या पक्षाच्या डोळ्यावरती लागला आणि त्याने त्याचं ध्येय मिळवलं. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमचं ध्येय दिसलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा तुमचं काय आहे ते दिसलं पाहिजे. नाही तर मला 10वी पण दिसते, मला 12वी पण दिसते, मला इंजिनिअरिंग पण दिसते, मला डॉक्टरकी पण दिसते. हे झालं, एकच ध्येय आपलं निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे उभे राहा. ते ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. हाच संदेश आपण या मूल्य संस्कार शिबिरातनं घेऊया. तुमच्या जीवनात तुम्ही खूप मोठे व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय स्वामी समर्थ.